चला, मानसिक स्पष्टतेसाठी गायत्री मंत्राचा वापर कसा करायचा ते सोप्या भाषेत समजून घेऊया. आपलं मन कधीकधी एखाद्या ओव्हरलोड झालेल्या व्हॉट्सअप ग्रुपसारखं वाटतं, नाही का? तर याच समस्येवर गायत्री मंत्र एक प्रभावी उपाय म्हणून काम करतो. इथे भौतिक गोष्टींची मागणी नाही, तर योग्य दिशा दाखवणाऱ्या बुद्धीची प्रार्थना आहे. यालाच योग्य बुद्धी म्हणतात. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता. पण हे नेमकं काम कसं करतं याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे हा मंत्र दिव्य प्रकाशाचं प्रतीक वापरतो, जो मनातला गोंधळ दूर करतो. दुसरं म्हणजे त्याची संतुलित लय विखुरलेल्या विचारांना एका स्थिर प्रवाहात आणते. आणि तिसरं, नियमित सराव म्हणजे रोज मनातली धूळ साफ करण्यासारखं आहे. आणि यासाठी खूप वेळही लागत नाही. फक्त रोज सकाळी 5 मिनिटं पुरेशी आहेत. यासाठी एक सोपी 5 स्टेप पद्धत आहे. बसा, श्वास घ्या, मंत्र म्हणा, कल्पना करा आणि कामाला लागा. यातली शेवटची पायरी खूप महत्वाची आहे. ती मिळालेल्या स्पष्टतेला थेट कृतीत आणते. लक्षात ठेवा, ध्येय एका रात्रीत बदलण्याचं नाही, तर हळूहळू मानसिक स्पष्टता वाढवण्याचं आहे. नियमित सरावाने निर्णय घेणं सोपं होतं, वेळ वाचतो आणि आत्मविश्वासही वाढतो. म्हणजे प्रगती एकदम स्थिर होते, कारण मन परिस्थिती हाताळायला तयार झालेलं असतं. या नव्या स्पष्टतेमुळे मोठे निर्णय सुद्धा खूप सोपे वाटू लागतात. तर मग उद्या कोणता एक स्पष्ट निर्णय घेतला जाऊ शकतो?